नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सोसायटी तुमची चालू झाली तर तिथे महत्त्वाचे अकाउंट्स बुक कोणते असतात, त्याची नावं काय आणि ती का मेंटेन करायची असतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, एकदा सोसायटी तुमची तयार झाली, सोसायटी हँडओव्हर झाली, कमिटी फॉर्म झाल्या आणि आता प्रत्यक्ष कामकाज करायची वेळ आली। तर प्रत्यक्ष कामकाज करताना बाकी सगळे बुक्स असतात, पण अत्यंत महत्त्वाचे 3 बुक्स आहेत सोसायटीमध्ये, ते मेंटेन केले पाहिजे। पहिलं बुक आहे कॅश बुक, दुसरं बुक आहे मेंबर्स लेजर आणि तिसरं बुक आहे एक्सपेन्सेस लेजर। कॅश बुक म्हणजे काय? कॅशच्या ज्या काही नोंदी आहेत त्या ज्या बुकमध्ये आपण नोंद करतो, म्हणजे आलेले पैसे, गेलेले पैसे, आजचं बॅलन्स, डेली बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टी पैशाच्या येण्या जाण्याच्या नोंदी ज्याच्यात ठेवतो ते बुक म्हणजे कॅश बुक। सोसायटीमध्ये जे काही राडे होतात, जे काही वाद होतात ते ऑलमोस्ट या कॅशवरून होतात आणि बरेचदा या कॅश बुकमध्ये जर नोंदी व्यवस्थित केल्या नाही तर सोल्युशन सापडत नाही, हिशेब लागत नाही। पण जर प्रत्येक पैशाची नोंद कॅश बुकमध्ये नीट केली असेल तर जो काही डिस्प्यूट आहे तो सॉल्व्ह होतो, कारण इथे तुम्हाला त्याचं उत्तर सापडतं। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं बुक मेंटेन करायचं असतं ते म्हणजे कॅश बुक। दुसरं जे बुक आहे मेंबर्स लेजर। मेंबर्स लेजर काय आहे? म्हणजे प्रत्येक जो सभासद आहे त्याचा खाता, जसं दुकानदार लिहितो ना तुमचा खाता, खातेवही, खातेपान, तसं त्याचा खाता। त्या खात्यावर काय असणार मेंबर्स लेजरमध्ये? त्या मेंबरने दिलेले पैसे, त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं वेगवेगळ्यासाठी, कुठल्या कामासाठी आपण मेंबरचे पैसे घेतो, एक तर मेंटेनन्स म्हणून आपण मंथली मेंटेनन्ससाठी घेतो, सिंकिंग फंडसाठी घेतो, रिपेअरसाठी घेतो, जे काही पैसे आहेत तर त्या तुमच्या मेंबर्स लेजरमध्ये त्या मेंबर्सकडून आलेले जे काही पैसे आहेत किंवा जे काही येणे आहे, देणे आहे, ते सगळं त्या लेजरमध्ये आपल्याला सापडेल। म्हणून मेंबर्स लेजर मेंटेन करायचं असतं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित वेळच्या वेळी नोंदी करायच्या असतात। आणि तिसरं जे लेजर आहे एक्सपेन्सेस लेजर, जे काही सोसायटीमध्ये खर्च होतं। बघा, सोसायटीमध्ये इन्कम कमाई काय असतं? तर एक तर मेंबर्सकडून आलेलं कॉन्ट्रीब्युशन किंवा ज्या काही तुम्ही FD केलं त्याचा इंटरेस्ट, ते सोडलं तर आपल्याला सोसायटीला इन्कम काहीच नाही आहे। पण खर्च मात्र लागलेले आहेत, भरपूर खर्च असतात। लिफ्ट मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रिसिटी मेंटेनन्स आहे, हाऊसकीपिंग आहे, स्टाफचा पगार देणे आहे, बरेच काही खर्च असतात। तर खर्चाच्या संदर्भाने जो काही लेजर मेंटेन करतो त्याला एक्सपेन्सेस लेजर म्हणतात। याच्यामध्ये खर्चाशी रिलेटेड सगळे ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी करून ठेवायच्या असतात। तर याला गमतीने आमच्या लॉ फील्डमध्ये ब्रह्म, विष्णू, महेश असं म्हटलं जातं या 3 बुकना, कारण यांचं इम्पॉर्टन्स खरंच त्या तोडीचं आहे। तितक्या महत्त्वाच्या नोंदी या बुक्समध्ये केल्या जातात। त्यामुळे या बुक्सना, या लेजर्सना सोसायटीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही हे 3 बुक व्यवस्थित मेंटेन करा, म्हणजे सोसायटीत पुढे वाद होत नाही। मित्र, तुमच्यासाठी असेच मी व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही। दिलेल्या नंबरवर नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती देऊन तुम्ही व्हॉट्सअप करा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।